स्टार्ट. अभी अपने को अच्छा बोली तुला आताच सांगतेय, उद्या येताना सेकंड लाईनचं करायचं. ठीक आहे, सगळे 6 आहेत, 6 करून यायचं. ठीक है, आपको थर्ड लाइन का सारा विजुअल्स. ओके ठीक, चलो लेट्स. अभी अपन ने ये देखा 84 के, ये क्या था, सम ऑफ क्वांटिटी. ठीक है, मतलब सेल्स में वी हैड ऑर्डर क्वांटिटी, मैंने उसको पुल किया इसमें कार्ड में, तो मेरे को ओवरऑल सेल्स का क्वांटिटी मिल रहा है. मतलब मैंने ओवरऑल irrespective of which item, item 1, item 2, irrespective of that total sum of order quantity is 84. इसमें वो स्पेसिफाई नहीं कर रहा है कि आइटम ए, आइटम एक्सेसरीज हो रहा है, टोटल है. अब मेरे को एज बीइंग पावर बीआई यूजर या व्हाटएवर रिक्वायरमेंट जो बोल रहा है, उसने मेरे को बोला है कि मेरे को अपने पास अभी एक टेबल है टेरिटरी, मैंने वो शेयर किया, क्या चेक करो, नहीं किया रहा तो. ठीक है, टेरिटरी में मेरे पास क्या डेटा है, ठीक है, रीजन है, सेल्स टेरिटरी की है, कंट्री है, कॉन्टिनेंट है ना. तो मैं एज अ आप लोग को जिसने पावर बीआई डेवलप करने को रिक्वेस्ट किया है वो हूँ. तो आई विल टेल यू मेरे को अभी क्या चाहिए. मेरे ये पेज में, फर्स्ट पेज में मेरे को फ्रांस का डिटेल चाहिए. तो मेरे को देखना है कि मैंने फ्रांस में कितना क्वांटिटी मेरा सेल हुआ है, कंट्री वाइज ना. इंडिया में इतना सेल हुआ है, चाइना में इतना हुआ है, सिंगापुर में इतना हुआ है, कंट्री वाइज. मेरे को चाहिए कि ये कंट्री फ्रांस में मैंने कितना किया. ठीक है, तो अपन इसको क्या कर सकते हैं, देर आर डिफरेंट मेथड्स. ठीक है, आप लोग मेजर बना सकते हो. ठीक है, एक या तो इधर फिल्टर डाल सकते हो. तो मैं आपको पहले फिल्टर का बताती हूँ. ये कॉपी किया मैंने. ठीक है, इसको पुल करोगे, ड्रैग एंड पुल. ओके, ठीक है, इधर फिल्टर्स दिख रहा है, ये वाला फिल्टर्स इधर अपन करेंगे. अभी मेरे को सिर्फ ये विजुअल पे डालना है, बाकी सब पे नहीं डालना. मेरे को सिर्फ ये विजुअल सिलेक्टेड, फिल्टर ऑन दिस विजुअल, है ना. इसको मैं क्या करूंगी, टेरिटरीज में, कंट्रीज में इसको डाल दूंगी. इधर आ गया कंट्री, इसमें मेरे को उसने कंट्रीज भी दे दिया क्या क्या है. ऑस्ट्रेलिया है, कनाडा है, फ्रांस है, जर्मनी है. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रांस, कनाडा, यूनाइटेड स्टेट्स एंड यूनाइटेड किंगडम. 1 2 3 4 5 6 है टोटल. इधर भी उतने आने चाहिए सारे. 1 2 3 4 5 6 इधर उसने सॉर्ट करके दे दिया. ठीक है, मेरे को क्या चाहिए, फ्रांस का चाहिए. हुआ चेंज, हुआ. ये भी कर सकते हो. मोस्टली अपन ये नहीं देते हैं, हम जब भी रिपोर्ट बनाते हैं पावर बीआई, वी गिव देम स्लाइसर्स. एक तो होता है स्लाइसर्स, ताकि इट इज इजीली एक्सेसिबल और इजीली वो लोग कर सकते हैं सिलेक्टेड इसमें. और दूसरा हो सकता है अगर उनका फिक्स्ड है कि मेरे को भाई ये पेज में फ्रांस का ही चाहिए, सबसे बेस्ट है मेजर बनाओ और वो उधर पुल करके लेके आओ. ठीक है, ये फिल्टरिंग क्यों नहीं देते हैं, इज बिकॉज ये फिल्टरिंग कभी कभी ऑफ हो जाता है. कभी कभी ये देखो चला गया, ये व्यू नहीं होता उनको. ठीक है, कभी कभी ऑफ होता है, कभी कभी ऑन होता है. सो इट इज बेटर कि अपन ये उनको मेजर्स में दे दे. अभी उनका जैसे रिक्वायरमेंट है, अगर वो बोलते हैं कि नहीं आई शुड बी एबल टू चेंज इट, अभी फ्रांस का देख रही हो, मे बी मेरे को बाद में कनाडा का देखना है, तो इधर एक स्लाइसर देंगे अपन. स्लाइसर कैसे डालते हैं वो भी बताती हूँ. स्लाइसर यूज किया है कि एक्सेल में, इंसर्ट करना चाहिए स्लाइसर. आई कैन नॉट सी इट. आप लोगों के इसमें देखो दिख रहा है क्या स्लाइसर, उस हाँ नहीं, अरे अरे सॉरी, स्लाइसर है ना विजुअल में ही आएगा. ठीक है, आई एम सॉरी, हाँ सॉरी, विजुअल में ही आएगा. ये है स्लाइसर आ गया. ठीक है, इसको मैंने सिलेक्ट करके स्लाइसर किया तो इसलिए उसने चेंज किया. कभी भी चेक करना कि आपका इधर से कोई विजुअल सिलेक्ट ना हो और फिर तुम न्यू विजुअल को करो. ठीक है, स्लाइसर है. अभी स्लाइसर में देखो एक ही पूछ रहा है, वो फील्ड है ना. तो मैं अभी के लिए देती हूँ कंट्री, दे दिया उसने स्लाइसर में कंट्रीज. अभी उसने अभी जितने रिकॉर्ड है उतना दिया है. ठीक है, मे बी मेरे को ऐसा नहीं चाहिए, मेरे को चाहिए इस ड्रॉप डाउन में भी, या तो एक दूसरा आता है. ठीक है, इसका अपन ये चेंज करेंगे सेटिंग. ठीक है, फॉर्मेटिंग करेंगे. स्लाइसर सेटिंग्स दिख रहा है, इसमें देखो क्या सिलेक्टेड है, स्टाइल वर्टिकल लिस्ट, इसलिए वो वर्टिकल में आया है. ठीक है,
नाउ इफ आई सिलेक्ट ड्रॉप डाउन, आ गया। मेरे को इतना स्पेस अगर मैं स्लाइसर को डालूंगी तो पूरा रिपोर्टिंग का पेज खत्म हो जाएगा ना कैनवस, करेक्ट। इसलिए अगर मेरे को छोटा चाहिए और फिर मैंने क्लिक करने पर वो बड़ा होना चाहिए तो मैंने इधर वो दे दिया। ऑल के जगह मैं ड्रॉप डाउन करूंगी तो आई कैन सिलेक्ट फ्रांस। अभी देखा फ्रांस करते ही सारे इसको वो चेंज किया उसने, जितने भी विजुअल्स हो गए इधर तुम्हारा। अभी तो यही है सिर्फ कार्ड, क्लस्टर्ड रहेगा, कॉलम चार्ट रहेगा, बार चार्ट रहेगा, व्हाटएवर, पाई चार्ट रहेगा, डोनट चार्ट रहेगा, सब में वो फ्रांस के लिए डेटा दिखाएगा, ठीक है। ग्राफ रहेगा, व्हाटएवर, ठीक है। तो दिस इज हाउ वी यूज स्लाइसर। स्लाइसर में दो टाइप मैंने अभी दिखा दिया, वर्टिकल और ड्रॉप डाउन। इसमें एक और होता है बिटवीन। अगर ईयर अगर कुछ लिया 2015 टू 2017 है तो 2015, 16, 17 तो उसको फिर एक रेडियो बटन आता है बिटवीन के लिए, ठीक है। वो अपन ईयर का लेंगे तब देखेंगे, ठीक है। स्लाइसर इज ओके, स्लाइसर, ठीक है। अगर तुम ये मल्टीपल भी लगाना चाहो तो लगा सकते हो। कॉपी पेस्ट करना है, मैं जैसे सारे इसको कॉपी पेस्ट करती हूँ विजुअल को। अगर मेरे को मल्टीपल करना है तो मैं इसका 2-3 प्रॉपर्टीज जल्दी बता देती हूँ, अगर अभी हाथ लगाया ही है तो। इधर कंट्री नहीं, इधर डेट डालते हैं। कैलेंडर में से डेट नहीं, एक्चुअली ईयर, सॉरी ईयर। इसको ड्रॉप डाउन करके देखते हैं, आ गया ईयर 2015, 16, 17 है ना, आ गया। मैंने क्या बोला ईयर को बिटवीन करके देखना, स्लाइसर स्टाइल। ये वाला सिलेक्ट करोगी, मैं सेटिंग्स में जाओगी, ड्रॉप डाउन, इधर दिख रहा है बिटवीन। अभी बिटवीन देखा तो इधर रेडियो बटन आ गया, दिख रहा है। ऐसे होते हैं। तो अपन मोस्टली वर्टिकल या तो ड्रॉप डाउन ही यूज करते हैं। वर्टिकल इज जब 2-3 ही होगा फील्ड और ज्यादा नहीं होगा। ड्रॉप डाउन इज जब मल्टीपल्स हो गए, ठीक है, और अपने को उसको शॉर्ट रखना है उसके लिए, ठीक है। अभी मेरे को क्या करना है, इन लोग का जगह चेंज करना है ना। मतलब ये इधर नहीं, में भी बीच में लाना है या ऐसे कुछ करना है ना। इसमें फिर क्या करना पड़ेगा, इस मेरे को दोनों को सिलेक्ट करना पड़ेगा कंट्रोल करके और फिर शिफ्ट करना पड़ेगा, है ना। एल्स देयर इज वन मोर बेटर वे कि तुम लोग दोनों को सिलेक्ट कर लो और इसको ग्रुप किधर है, फॉर्मेट नहीं, अलाइन ग्रुप, ठीक है। ग्रुप करो, ग्रुप करोगे तभी इसको, ये दोनों को एक साथ, हाँ दोनों एक साथ शिफ्ट होगा। तुम्हें एक एक करके करने की जरूरत नहीं, उतना ही है इसका, ठीक है। ग्रुपिंग का ग्रुप, और क्या था, अलाइन। अलाइन इधर से भी कर सकते हो, टॉप, लेफ्ट, सेंटर, अपने आप अलाइन हो जाएगा। वी डोंट नीड टू वरी अबाउट द बीच में है क्या, साइड पे है क्या, ठीक है, वो अपने आप हो जाएगा। सो ये आप लोग यूज कर सकते हो इधर। स्लाइसर हमेशा ऊपर या तो साइड को देते हैं हम, वट एवर इज प्रेफरेबल बाय, या कभी कभी कोई कोई लोग दे आर प्रेफरेबल एट लेफ्ट साइड, समवन इज प्रेफरेबल ऊपर, वो यू कैन डू इट अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, ठीक है। ये हो गया। अभी एक और मेथड वाज यूजिंग, क्या बोलते हैं, मेजर, ठीक है। मेजर में अभी फॉर्मूला कैसे लगाओगे, एनी आइडिया। था ये इधर 5 है, मैं इसको और कर दे, ठीक है। इधर क्लियर फिल्टर है, इधर ड्रॉप डाउन में नहीं दिखेगा क्लियर फिल्टर, पर इधर इरेजर का मार्क है, वो क्लियर करोगे तो फिल्टर क्लियर हो जाएगा। एनी आइडिया कैसे निकालेंगे इसमें से फ्रांस का, इसमें से फ्रांस का सिर्फ 7864 कैसे निकालेंगे। कोई ने वो, अच्छा तुम लोगों को डैट्स का बोला है क्या, डैट्स, ओके चलो। उन्होंने इनका 8 लोग तो, ठीक है। डैट्स फंक्शंस, ठीक है।
गुगलमध्ये जायचं, डॅक्स फंक्शन लिहायचं आणि इथं डॅक्स फंक्शन रेफरन्स येतं काहीतरी. इथं जाऊन आहे ना खूप सारे फंक्शन्स येतात, हे एक एक करा रोज. तुम्हाला एक मी हे पण देते डॉक्युमेंट, खूप फंक्शन्स आहे. असं एक एक 5-5 केलं ना डेली तर होईल तुमचं, पण तसं नाही होणार जर तुम्ही फक्त बघत बसला तर. ठीक आहे, हे 5-5 है. एवरेज, काउंट काय करना, सम काय करना है ना, तो ये सब प्रैक्टिस करना चाहिए. ठीक है, गूगल में उसका शीट भी मिलता है, बट आई डोंट नो अभी के लिए. मैं नहीं तो शेयर कर दूंगी आप लोगों को व्हाट्सएप पे. ठीक है, इधर तक क्लियर, ऑनलाइन क्लियर. मेजर बनाए अभी. ठीक है, मेजर का फॉर्मूला देखते हैं. ठीक है, मैं क्या बना रही हूँ, मेरा एम टेबल इज माई मेजर टेबल. सेल्स में ही चाहिए मुझे क्वांटिटी ऑफ फ्रांस. अच्छा मैंने बनाया है, मैं वो दिखाती हूँ मैंने, बट इसमें क्या डाला है फॉर्मूला. करेक्ट. ठीक है, कैलकुलेट यूज किया है क्योंकि मेरे को क्या चाहिए, सम ऑफ क्वांटिटी चाहिए. वेयर एसक्यूएल यूज किया रहेगा तो पता रहेगा. गेट माय सम ऑफ क्वांटिटी वेयर कंट्री इक्वल्स टू फ्रांस, ऐसे डालते हैं. डैक्स में अपन वेयर की जगह यूज करते इन. अभी आप लोगों ने अगर मेरे स्क्रीन में देखा है तो फॉर्मूला इज कैलकुलेट सम ऑफ क्वांटिटी. ये मैंने ऑलरेडी निकाला है ना, ये सम का मेजर. सम ऑफ क्वांटिटी इज टेरिटरी डिम कंट्री का इन फ्रांस, मतलब ये फील्ड में जहां जहां फ्रांस है ना उसका मेरे को लेके आ. वापस एक और ऐड करते हैं भाई, एड न्यू मेजर. फ्रांस क्वांटिटी इक्वल्स टू कैलकुलेट. ठीक है, मेरा क्या था, सम कैसे निकाला है अपन ने, सम ऑफ क्या था वो, टेबल नेम क्या है, सेल्स फैक्ट का ऑर्डर क्वांटिटी है ना. कैलकुलेट दिस सम ऑफ दिस, और ये कौन सा टेबल है, टेरिटरी का, टेरिटरी ड्रीम कंट्री इन, इसको करते हैं डबल कोट्स में फ्रांस. कुछ तो गड़बड़ हुआ, कैसा था उसका, कर्ली ब्रैकेट्स रहेंगे. ओके, फ्रांस कैलेंडर दिन में क्यों गया, मैंने इधर तो किया था ना. ठीक है, कर्ली ब्रैकेट्स रहेंगे. ओके, कैलेंडर दिन में क्यों गया, मैंने उसको एनीवेज एम मेजर में कर देता. ठीक है, अंडर सेल्स तो नीचे से करना पड़ेगा, रहना पड़ेगा. ठीक है, ये समझा. अभी इसकी जगह मैंने ऑलरेडी इसका मेजर बनाया है, इसका मेजर ऑलरेडी है ना सम क्वांटिटी, इसलिए इसको रिप्लेस किया सम क्वांटिटी फील्ड से. मेरे ये सम क्वांटिटी में ऑलरेडी वही है ना, सम ऑफ सेल्स, सेल्स फैक्ट का ऑर्डर क्वांटिटी, इसीलिए मैंने उसको सिर्फ रिप्लेस किया. इट इज वन एंड द सेम. ठीक है, ये भी रखो वो भी रखो. इफ आई शो यू द, अभी मैं इसको विजुअल्स की तरह मेरा कार्ड लेती हूँ. ठीक है, इधर दिखाती हूँ. आ गया, सेम आ गया, एक ही है, वो फॉर्मूला हो या ये फॉर्मूला. ठीक है, चलो हो गया, इतना समझा, मेजर का समझा. और क्या था, स्लाइसर समझा, ग्रुप कर सकते हैं स्लाइसर को, उसको एक साथ अलाइन कर सकते हैं. फिल्टर्स, फिल्टर्स ये इसमें 3 ऑप्शंस है, टू अ पर्टिकुलर विजुअल, टू अ पर्टिकुलर पेज या टू एंटायर. अभी एक पावर बीआई रिपोर्ट में मल्टीपल पेजेस होता है, एक एक्सेल में मल्टीपल शीट्स होते हैं ना, सिमिलर टू पावर बीआई. एक पावर बीआई रिपोर्ट में यू कैन हैव मल्टीपल शीट्स. तो वो फिल्टर आपको एक पर्टिकुलर विजुअल को लगाना है, फिल्टर ओनली ऑन दिस विजुअल, फिल्टर ऑन दिस पेज या फिल्टर ऑन ऑल पेज. जब तुम ये फिल्टर ऑल पेज में करोगे, जो भी विजुअल्स है या डेटा है उस सब में वो फिल्टर लगेगा. ये तुम लोग ट्राई करना, ये अलग अलग फिल्टर्स. ठीक है,
मैं असाइनमेंट कुछ नहीं देने वाली आज के बाद, मतलब इसको दिया आहे वो ओके, तू पण नाही केलं तर मग तसंच असणार, आणि शिकवायचं माझं मेथड पण हेच असणार, ठीक आहे. सो गो फॉर इट. गेट प्राइस फ्रॉम प्रोडक्ट टेबल, ठीक आहे. चलो, हे झालं एवढं. कार्ड विज्युअल पण शिकून झालं, ठीक आहे. आता कार्ड आहे आणि मल्टी कार्ड आहे, ठीक आहे. मल्टी रो कार्ड मध्ये आपण मल्टिपल डेटा टाकू शकतो का? नो. मी फ्रान्स टाकलं, त्याच्यानंतर सम क्वांटिटी टाकते, नाही घेणार ते, ठीक आहे. पण मी जर मल्टी रो कार्ड घेतलं तर ते घेईल, नावातच आहे ना मल्टी रो कार्ड. फ्रान्सचं क्वांटिटी घेते, सम क्वांटिटी घेते, दिलं का त्यांनी मल्टिपल डेटा, ठीक आहे. मल्टी कार्ड आणि कार्डचा डिफरन्स कळालं का? ठीक आहे, हा घेऊ शकता, ठीक आहे. झालं, पण मल्टी कार्ड पण झालं, कार्ड पण झालं, ठीक है. अभी ओके, अभी एक थोड़ा डिफरेंट है, रिलेशन से बेस्ड है, तो थोड़ा ध्यान दो. अभी स्टार्टिंग में अपन ने देखा था कि रिलेशन कर सकते हैं दो टेबल के बीच में, ताकि वी कैन गेट डेटा फ्रॉम द डिफरेंट टेबल, करेक्ट. जैसे कि अपन ने मॉडेलिंग अजून पण थोडं हार्डच जातो. करा, प्रॅक्टिस नाही केलं तर हार्डच जाणार. आपण मॉडेलिंग मध्ये दोन कॉलम मध्ये जे सेम म्हणजे प्रोडक्ट की असेल तर असे रिलेशन करतो का अजून काय नक्की असायला पाहिजे, कॉमन तर असायला पाहिजे. फॉरेन की आणि प्रायमरी कीचं काय म्हटलेलं मी, ते लक्षात ठेव, ते लक्षात राहिलं तरी होऊन जाईल, ठीक आहे. अजून एक मेथड आता सांगते, ते लक्षात ठेव. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये काय आपल्याकडं कस्टमर रिलेटेड एवढंच आहे. मला जर सेल्स फॅक्ट मध्ये कस्टमर नेम पण दाखवायचं असेल तर कसं घेणार? कस्टमर नेम कुठे आहे पहिले ते सांग. कस्टमर टेबल मध्ये आहे ना, आहे ना. आणि ह्या दोघांमध्ये काय सिमिलर आहे का? की, बरोबर. म्हणजे मी इकडनं कीला मॅच करून कस्टमर नेम इकडे आणू शकते, कळलं का? तर मी पहिले लिंक केलं कस्टमर की, ठीक आहे. आता मी काय करते, इथं जाते, तुम्हाला दाखवते कुठे माझं सेल्स फॅक्ट आहे. इथं आहे का कस्टमर नेम? नाहीये ना. मी आता ऍड करून दाखवते. ऍड कॉलम कुठे आहे आपलं? ऍड कॉलम, ठीक आहे. ऍड कॉलम, ठीक आहे. कस्टमर डॅक्स यूज करो नेम, ठीक आहे. इक्वल्स टू रिलेटेड, माझं कुठलं फील्ड आहे? रिलेटेड कस्टमर नेम ना, कस्टमर डिम, नाही नेम कुठे आहे? फुल फर्स्ट नेम, ठीक आहे. फुल नेम घेऊया, ठीक आहे. हे क्लोज, एंटर करते. आता इथं ओके, ठीक आहे. एंटर करते, आपण चेक करूया डेटा, आलं का? ठीक आहे. इथं की काय बघूया, करेक्ट येते का ते पण बघायचं आहे ना. कस्टमर की कुठे आहे? 13622. याला फिल्टर करूया का? नको, गरज नाही, इथंच बघूया. 1362 मिस्टर ॲलन वँग, ठीक आहे. आता तिथं जाऊया. कस्टमरचं कुठे आहे आपलं? कस्टमर, ठीक आहे. कस्टमर डिम 13622, इथं फिल्टर करावं. नंबर फिल्टर इक्वल्स 13622. संपलं आता. मिस्टर ॲलन वँग, आलं का? आलं का? डेटा करेक्ट, ठीक आहे. आलं का? तसंच तुम्ही काही दुसरं पण घेऊ शकता, ठीक आहे. जे आपण कस्टमर इथे घेतलं ते फक्त टॅक्स घेऊ शकतो का अजून कुठला वे? नाही, डॅक्सच आहे, अजून काय? हो, कसं घेणार? आणि व्हिज्युअल मध्ये घेऊ शकतो तू. व्हिज्युअल मध्ये फक्त रिलेशन असेल, इथं नसेल कॉलम तरी चालेल. कॉलम हवा असेल तर तुला हेच यूज करावं लागेल, ठीक आहे. चलो, पुढे जायचं. काय करायचं तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे. आता मला सांगा, रेव्हेन्यू कसं कॅल्क्युलेट करतो?
सम ऑफ व्हॉट? रेव्हेन्यू कसं? प्रॉफिट कॉस्ट मायनस सेलिंग. ठीक आहे, कॉस्ट मायनस सेलिंग. ठीक आहे, आता आपल्याकडे कॉस्ट आहे का? आहे नाही? आपल्याकडे क्वांटिटी आहे का? आपण किती विकली आहे? ठीक आहे, त्या क्वांटिटीचं कॉस्ट आहे का आपल्याकडं? युनिट प्राइस आहे का? प्राइस आहे का त्याचं? चेक करा ना, प्रोडक्ट टेबल मध्ये काय आहे? प्राइस आहे ना? तर आपल्याला काय भेटेल? आपल्याला काय भेटू शकतं आणि प्राइस आहे आपल्याला? हा, म्हणजे क्वांटिटी आहे आणि प्राइस आहे, तर क्वांटिटी इंटू प्राइस काय भेटणार आपल्याला? क्वांटिटी इंटू प्राइस हा, म्हणजे प्राइस आणि त्याचं सम केल्यावर टोटल रेव्हेन्यू. करेक्ट? कळते का? माझं आयटम आहे पेन, ठीक आहे, त्याचं मला कॉस्ट ते क्रिएट करायला 3 रुपये, पण मी विकते 5 ला. मी एका वर्षाला 100 पेन विकते, म्हणजे माझं टोटल रेव्हेन्यू किती? 100 इंटू 5, 500. सिम्पल सिम्पल. ऑनलाईन कळालं? ठीक आहे, पुढे जाऊया. एवढं कळालं? आता आपल्या प्रोडक्टच्या टेबल मध्ये काय आहे? प्रोडक्टच्या टेबल मध्ये काय आहे आपला? प्रोडक्ट हा, प्रोडक्ट सॉरी, प्रोडक्टच्या नाही, आपण सेल्स मध्ये आणणार, कारण की प्रोडक्ट सेल्स मध्ये आपल्याकडे क्वांटिटी आहे ना, आपण किती विकले ते है ना, त्यांनी इंटू करायचं आपल्याला. करेक्ट? तर आपण काय करणार? सेल्स फॅक्ट मध्ये आपण काय आणणार? प्रोडक्टची प्राइस आणणार. सेल्स फॅक्ट मध्ये प्रोडक्ट की आहे ऑलरेडी? प्रोडक्ट की आहे, आपल्याला लिंकिंग भेटलं दोन्ही टेबल मध्ये. प्रोडक्ट की आणि येतं आपलं लिंकिंग आहे का ऑलरेडी? प्रोडक्ट आणि सेल्सच्या ह्याच्यात, प्रोडक्ट आणि सेल्सच्या आहे ऑलरेडी, प्रोडक्ट की नीचे. करेक्ट? तर आपण काय करणार आता? मी तिथं कसं आणलेलं ते टेबल? काय फंक्शन यूज केलेलं? काय फंक्शन यूज केलेलं? डॅक्स. ओके, करेक्ट. काय फंक्शन यूज केलं? रिलेटेड. करेक्ट. तर न्यू कॉलम, परत इथं शिट काय होतं हे? प्रोडक्ट प्राइस इक्वल्स टू कुठलं टेबल आहे आपलं? कुठलं टेबल आहे तिथं? सॉरी, हे रिलेटेड येणार. कुठनं आणते मी इथं? हे कुठलं टेबल आहे माझं? हे सेल्स फॅक्टचं आहे. मी कुठल्या टेबलनी प्रोडक्ट डिम मिनी प्रोडक्ट प्राइस. ओके, एंटर. आलं प्रोडक्ट प्राइस. चेक करायचं तर करा, बट आय गेस हे प्रोडक्ट की सेमच आहे. हा नाही, कारण की इथे प्रोडक्ट की सेमच आहे ना, 352 आहे सगळ्याला. 214 चेक करा. आलं का डिफरंट? ठीक आहे. आता ओके, आता आपल्याला काय करायचंय? अजून एक कॉलम क्रिएट करून प्रोडक्ट की इंटू प्रोडक्ट प्राइस, दॅट विल बी माय रेव्हेन्यू, है ना? तर तुम्ही डायरेक्ट सिंपल लेमन लँग्वेज मध्ये आपण जसं करतो, कुठे गेलं? न्यू कॉलम, रेव्हेन्यू इक्वल्स टू काय होतं? प्रोडक्ट की काय आहे ना? रिलेटेड का? रिलेटेड माझं इथंच आहे ना प्रोडक्ट की, इथं आणि इथंच आहे ना प्राइस. मग कशाला रिलेटेड हवं? प्रोडक्ट का नाही येते? प्रोडक्ट सेल्स प्रोडक्ट, हा प्रोडक्ट सेल्स आहे ना, ते सेल्स ऑर्डर क्वांटिटी इंटू नाही होते का? हा, इंटू सेल्स आपला कुठला होता? प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे, एंटर. ह्याचा क्वांटिटी किती आहे? 1 आहे. 1 इंटू हे तेच येणार आहे. करेक्ट? अँड सो ऑन. कुठे बघा दुसरं आहे 1 इंटू समथिंग लाईक दिस. आलं का? आता ह्याचं सम केलं तर टोटल रेव्हेन्यू येणार मला.
करेक्ट? एवढं काय आलं? आता हे मी काय केलंय, सिंपल केलंय, इंटू केलंय है ना, सेल्स फॅक्ट इंटू हे केलंय, करेक्ट? आणि इथं मी कॉलम्स क्रिएट केले. आता हे कॉलम्स क्रिएट केलं म्हणजे काय केलं मी, माझ्या रिपोर्टचं काय होणार, साईज MB वाढणार, म्हणजे पुढे जाऊन स्लो होऊ शकतो रिपोर्ट. म्हणून आपण ह्याचं डायरेक्ट डॅक्स पण करू शकतो. ठीक आहे, आपल्या ह्याचं फॉर्म्युला काय आहे हे लक्षात ठेवा, रिलेटेड प्रोडक्ट डिम प्रोडक्ट प्राइस, आणि ह्याचा फॉर्म्युला इज नथिंग बट इंटू ऑर्डर प्राइस इंटू हे रिलेटेड वाला, बरोबर ना? आता आपण काय करणार, विदाउट कॉलम्स डिलीट करू का की राहू देऊ? मेजर बनवणार आहे मी, तर तुम्हाला प्रिफर करायला राहू देऊ का की डिलीट करू? राहू देऊ, ठीक आहे, चलो. मग मी न्यू मेजर क्लिक करते आहे. हा इथं आलं, मी लास्ट टाइम कसं केलं का मग? ठीक आहे, आपल्याला काय काढायचंय, टोटल रेव्हेन्यू. मला डायरेक्ट सम हवे, मला असं कॉलम क्रिएट, मग त्याचं सम नाही पाहिजे, तर मी डायरेक्ट टोटल रेव्हेन्यू इक्वल्स टू काय, सम काय, तेच पूर्ण सम करायचं. हा ओके, सम. आणि मग कुठल्या कॉलमचं नाव? पण नाही ना, मला ते नकोय ना, आता मी मेजर बनवतेय ना, मी ते कॉलम का क्रिएट करू? माझा फाईल सम करायचं आणि हे इंटू ते करायचं. हा काय सांग, सम. आणि आपण ते कॉलम क्रिएट करायला काय घेतलं, सेल्स फॅक्ट मधलं क्वांटिटी घेतली. सांग सेल्स फॅक्ट मधलं प्रोडक्ट क्वांटिटी घेतली होती, ऑर्डर क्वांटिटी. हा इंटू प्रोडक्ट बिल मधलं प्राइस. प्रोडक्ट ते कसं केलं, प्रोडक्ट डीम कसं आणलं आपण त्या टेबल मध्ये, कसं? हा काय यूज होणार मग, रिलेटेड कॉलम नेम. ठीक आहे, समचं काय आहे तिथं वरती बघा, ते सांगते आपल्याला समचं काय आहे, सिंटॅक्स. सम मध्ये काय असतं, टेबल काय, रिलेटेड टेबल. समचं काय म्हणते, ते एकच कॉलम आहे, तर आपण तर इथं अजून एक देतो, इंटू पण देतोय. इंटू का देतोय आपण, सम कधी यूज करतात, जेव्हा आपल्याला सिंगल कॉलमचं काही हवं असेल. जसे की आपलं ते काय होतं, आता सेल्स फॅक्ट मध्ये मी रेव्हेन्यू केलं, राईट? झालं, घेतलं त्यांनी, एरर दिलं का? नाही दिलं, है ना? सम एक्स ऐकले का तुम्ही? सम एक्स नाही ऐकलं, एक्सेल मध्ये बघितलं पण नाही का? ठीक आहे, व्हेरी लिनियर, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आणि व्हेरी हुशार. सम एक्स, ठीक आहे. सम एक्स वरती काय आलंय बघा, टेबल कॉमा एक्सप्रेशन. माझ्या कुठलं टेबलचं माझ्या कुठल्या टेबलचं हेल्प करून मला हवंय, रेव्हेन्यू सेल्स फॅक्ट. टेबल दिलं मी, सेल्स फॅक्ट मध्ये माझं काय आहे, ऑर्डर क्वांटिटी. मग काय, इंटू माझं काय आहे ते रिलेटेड. आता येते का ते रिलेटेडला वरती, ते मगाशी नव्हतं येत. प्रोडक्ट प्राइस. दोन टेबल मधनं सम पाहिला नाही, दोन टेबल नाही, सम इज सिम्पल. तुम्हाला सम पाहिजे कुठल्याही कॉलमचं तर सम येईल. जेव्हा तुम्हाला काहीतरी इंटू करायचंय आणि मग सम आणायचंय, when you want to apply some calculation, मग then you want to get the sum, then you use sum x. एवढंच डिफरन्स आहे सम आणि सम एक्स. ठीक आहे, जेव्हा एक स्ट्रेट फॉरवर्ड कॉलम असेल आणि त्याचं सम आणायचं आहे तर यू हॅव टू यूज सम. सम एक्स इज वेन यू वॉन्ट टू परफॉर्म सम कॅल्क्युलेशन आणि नंतर
रो वाईज कॅल्क्युलेशन होणार ते. आता आपलं जसं आपण हे केलं आणि मग नंतर लास्टला ते सम करून आपल्याला देणार. ठीक आहे, झालं हे इथं झालं. हे टोटल रेव्हेन्यू एवढा आलं. आय डोंट थिंक सो व्हॅल्यू करेक्ट असेल, बट ठीक आहे. फिल्टर पण नाही लागणार ना, व्हॅल्यू ऍक्च्युली चुकलं, पॉइंट मध्ये येलच नाही माझं. फर्स्ट ऑफ ऑल करेक्टेड आहे. ठीक आहे, बघूया तुमचं काय व्हॅल्यू येतं सांगा, मग आपण चेक करूया. ठीक आहे, हे पॉइंट मध्ये तर नाही यायला पाहिजे. आपण किती 17 पर्यंतच डेटा घेतलाय मग. ठीक आहे, बघू. ठीक आहे, एवढं व्हॅल्यू येते. ते मी कार्ड मध्ये घेतले पाहिजे तर. विज्युअल्स कार्ड टोटल रेव्हेन्यू. ठीक आहे, एवढं येते. तुमचं पण येतंय का एवढं, आणि सांगा मला. ओके, काहीतरी असेल. आणि आपलं त्याचं मी बघितलं तर अजून एक करू शकतो आपण. इथं ऍड न्यू मेजर काय रेव्हेन्यू इक्वल्स टू सम ऑफ सेल्स फॅक्ट रेव्हेन्यू कुठे आहे. इथं बघूया ह्याचं किती. हे आणि हे मॅच झालं तरी कळेल की ओके करेक्ट आहे. मॅच तर होतं. हे मी जे कॉलम क्रिएट करून केले ना ते यूज करून समजले, आणि हे मी डायरेक्टली विथ डॅट्स अँड समिट्स. ठीक आहे, तुमचं पण ट्राय करा आणि चेक करा की हे करेक्ट येत आहे का. ओके, चलो नेक्स्ट. सम आणि समेक्सचा डिफरन्स काय आला. ओके, मी परत अजून आठ डीप नाही जाणार, एवढंच आहे सिंगल. पण सिंगल कॉलम पाहिजे तर सम, जेव्हा काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करून काढायचं असेल तर समेक्स. ठीक आहे, ठीक आहे. स्लाइसरचं झालं. बिटवीन वर्टिकल ड्रॉप डाऊन टेबल आणि मॅट्रिक्स. ओके, ओके, चलो. टेबल आणि मॅट्रिक्स मध्ये काय डिफरन्स असेल, एनी गॅसेस. टेबल आणि मॅट्रिक्स बाजूबाजूलाच आहे. ठीक आहे, टेबल घेते. टेबल मध्ये कसा डेटा होईल स्टोअर. ठीक आहे, अजून 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 मी इथं घेते. माझं कुठे गेलं. कॅटेगरी नेम घेते कॉलम मध्ये. मला काय दाखवते ते कॅटेगरी नेम्स दाखवते, सगळे कॅटेगरीज दाखवते. आता मी ऍड करते सब कॅटेगरी याला. ठीक आहे, याच्या खाली काय दाखवते कॅटेगरी, मग त्याच्या खाली सब कॅटेगरी, कॅटेगरी सब कॅटेगरी व्हॉट एव्हर है ना. त्याच्यानंतर मी घेते ऑर्डर क्वांटिटी. काय केलं त्यांनी, कॅटेगरी सब कॅटेगरी आणि त्याचे रिलेटेड ऑर्डर क्वांटिटी. मी फोकस करते. इथं हे फोकस वाला मोड आहे, दाखवलंय मी हे अगोदर पण. इथं दिसतंय ना छोटं, दिस इज फोकस मोड. ठीक आहे, आलं का हे. ठीक आहे, इथं एक छोटं ॲरो आहे ना, त्याला तुम्ही असेंडिंग डिसेंडिंग करू शकता. ठीक आहे, ओके. आता हे झालं टेबल. ठीक आहे, हे टेबल असं दिसतंय. ठीक आहे, आता मी तुम्हाला सेम हे नाही करून दाखवते मॅट्रिक्स. ओके, मॅट्रिक्स
category name, sorry, subcategory name. काय होते डेटा कळतंय का? ऍक्सेसरीजवर क्लिक केल्यावर मला वाटतं सब कॅटेगरी देते. काय ना त्याच्या खाली ड्रॅग डाऊन ड्रॉप डाऊन होईल मला वाटतं. हा म्हणजे कॉम्पॅक्ट. ठीक आहे, इथं बघा ऍक्सेसरीजला प्लस केले की त्याचे सब कॅटेगरीज आले, बाईकला केलं की त्याचे येतील क्वांटिटी. एवढंच डिफरन्स आहे टेबल्स आणि मॅट्रिक्स मध्ये. ठीक आहे, बॉटल्स मध्ये बघा तुम्ही हा कॉम्पॅक्ट तुमच्याकडे जर एकच ह्याच्यात मध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे मला कॅटेगरीजच बघायचंय, पण मी जेव्हा ड्रॉपडाऊन करेल तेव्हा ते स्पेसिफिकली सांगतात की मला ड्रॉपडाऊन केल्यावरच पाहिजे. आता तुमच्या रिपोर्टमध्ये मेंबर जागा नसेल है ना, एवढंच जागा वाचलं असेल तर तुम्ही टेबलला स्पेस आहे का? नाही है ना, तर तुम्ही काय करू शकता, मॅट्रिक देऊ शकता. किंवा त्यांना असं हवंय की ड्रॉपडाऊन केल्यावर डिटेल्स दे, पहिले हे मेन आहे माझं ग्रुपिंग, हे दाखवा पहिले आणि मग मी ड्रॉपडाऊन केलं तर. आता आयटमची नावं लक्षात असतात का कोणाला? कोणालाच नसतात. नंबर पण लक्षात. इथं मी काय करते, सब कॅटेगरी आणि मग प्रोडक्ट की पण टाकते हो ना. आता त्यांना एक स्पेसिफिक प्रोडक्ट की बघायचे कुठल्या ह्याच्यात, म्हणजे ऍक्सेसरीज मध्ये कुठल्या तरी प्रोडक्टला शोधायचे किंवा काय करायचंय तर ते ड्रॉपडाऊन करून जाऊ शकतात त्याच्यात. ऑर्डर क्वांटिटी इथे टाकते मी. अरे यार ठीक आहे, आता मी फोकस मोड मध्ये करून दाखवतो. ठीक आहे, फोकस मोड पण नको. इथं हे बघा, हे हायरार्की आणि ड्रॉपडाऊन आहे, आठवतं? ड्रॉपडाऊन हायरार्की इथं आलं का? एक स्टेप खाली गेलं, हायरार्की आहे आलं. ब्लँक कुठे ते दाखवलं त्यांनी, कुठल्या आयटमला ब्लँक कॅटेगरीज आहे दाखवलं. हे आयटम आहे, सॉरी हे आयटम आहे 483, हे आयटम की आहे आणि हे वन कीच्या जागी तुम्ही नेम घ्या म्हणजे तुम्हाला आयटम नेम्स येईल. ठीक आहे, असं ड्रॉपडाऊन. इथं कॉलम्स नाही वाढत, फक्त तुमचं रो वाढत जातं. ठीक आहे, ओके एवढं झालं. आता हे सॉर्ट पण केलं आपण, करेक्ट. ऍक्सेसरीज मग ह्याने सॉर्ट केलं, चेंज होतं. ठीक आहे, आता मला काय करायचंय, मला जिथं क्वांटिटी, आता देयर इज अ रिक्वायरमेंट की भाई माझ्या रिपोर्टमध्ये ना ते आयटम्सला मार्क करा टेबलमध्ये ज्यांचं क्वांटिटी इज लेस देन 500. मला बघायचंय माझं कुठल्या आयटमचं सेल कमी होतंय, करेक्ट, पॉसिबल ना. तर ते सांगू शकता असं रिक्वायरमेंट, त्याला तुम्ही रेड मध्ये द्या किंवा त्याला मार्क करा, त्याच्या बाजूला जर लाल टिपका द्या, ग्रीन टिपका द्या, ब्ल्यू टिपका द्या, ॲरो द्या, काहीतरी द्या, बट इट शुड बी म्हणजे मी एका झलकमध्ये मला दिसायला पाहिजे, अच्छा दिस इज द रेड मार्क, म्हणजे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे हे विकलं नाही गेलं है ना. तर इथं सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी आहे, ऑर्डर क्वांटिटीवरच करायचं ना आपल्याला, कंडिशन कशावर करणार, क्वांटिटी. इथं ड्रॉपडाऊन करणार, कंडिशनल फॉर्मॅटिंगच असणार, ग्रेटर देन 0 बट लेस देन 500. मला 500 किंवा लेस देन 500 असेल किंवा 1000 असेल, 10,000 असेल तर त्याला मार्क व्हायला पाहिजे, असं हवंय. तर कंडिशनल फॉर्मॅटिंग, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे, फॉन्ट चेंज करायचा आहे, डेटा बार्स करायचे आहे, आयकन्स टाकायचे. मी आयकन्स सिलेक्ट करते. ठीक आहे, आयकन्स म्हणजे तुम्हाला दाखवते. रूल ऑर्डर क्वांटिटीवर लागणार आहे, समराइज लेफ्ट ऑफ डेटा, लेफ्ट ऑफ डेटा ते आयकन जे मी स्पेसिफाय करणार आहे ते लेफ्टला पाहिजे की राईटला पाहिजे, मी आतासाठी लेफ्ट ठेवते. आयकन अलाइनमेंट टॉप मिडल ठेवते. ठीक आहे, स्टाईल ठीक आहे. मला 3 कंडिशन नाही आहे आतासाठी, एकच आहे, तुम्ही कितीही कंडिशन लावू शकता. ठीक आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ठीक आहे, हे पर्सेंट नाही नंबर, अँड लेस देन इक्वल टू 500 पण असेल तर द्यायला पाहिजे. 500 इथं येणार नंबर
आणि हेच असू द्या, इतर वेगळे वेगळे साईन्स आहे, यू आर कॅन सिलेक्ट, मी हेच ठेवते अँड आय एम डुईंग ओके. आलं का? दिसतंय का? 2 इज लेस देन 500, 234 इज लेस देन 500, 302 इज लेस देन 500, म्हणून इथं त्यांनी मार्क करून दिलं. ठीक आहे, ओके. हे मार्किंग काय आलं? कंडिशन. तसंच तुम्ही हे पण करू शकता. हे मी आयकन्स यूज केले, करेक्ट. तुम्ही काहीतरी बॅकग्राऊंड कलर और वॉट एव्हर यू वॉन्ट. तिथं रिमूव्ह आहे, रिमूव्ह आयकन्स गेले. आयकन्स नको आहे मी त्यांना, तुम्हाला काहीतरी वेगळा हवं आहे. डेटा बार्स हवे, लोएस्ट व्हॅल्यू, डेटा बार्स व्हॅल्यूज लेफ्ट टू राईट, लोएस्ट व्हॅल्यू, हायेस्ट व्हॅल्यू. अच्छा, हे बघूया आपण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, कळलं का? ते स्मॉल 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 आणि हायर कसं असतं ते, म्हणून ते तसं आलंय. मी याला सॉर्ट करते. सॉर्टिंग बघा कसं चालतंय, कळलं कसं केलंय? सॉर्टिंग पण वर्क होते. तुम्हाला हे कळतंय का आता? इथे एक छोटा ॲरो आहे, इथे ॲरो आहे ना, तिला क्लिक केलं, सॉर्ट करतो. ब्लू कलरचं कसं आलं? फॉर्मॅटिंग केलं मी. डेटा बार्स लास्ट टाइम आयकन्स यूज केले ना, आता डेटा बार वापरते. रिमूव्ह कंडिशनल फॉर्मॅटिंग. ग्राफ हा तसं सांगू शकतो, पण ते दॅट इज टू इंडिकेट की ह्याचं व्हॅल्यू जास्त आहे, ह्याचं व्हॅल्यू त्याच्यानंतर आहे. जेव्हा आपण फॉरवर्डिंग वर डायरेक्टली जे जास्त असं देऊन येतं का? मी सॉर्ट केलं, व्हॅल्यूनी सॉर्ट केलं. ठीक आहे, डेटा बार आणि आयकन झालं. तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ ट्राय करा. ठीक आहे, माझं हे कुठे गेलं? हे सिमिलर आहे, ड्रिल अप ड्रिल डाऊन सिमिलर आहे, तर मी ते त्याच्या आत नाही जाते. खूप आपण केलंय ड्रिल अप ड्रिल डाऊन, हे ऑन हे ऑफ है ना. हे केलं तर एक स्टेप जातं. हायरार्की केलं की पूर्ण खाली जातं. ते जेवढे पण आहे ना त्याच्या खाली नाही का, हायरार्कीला जायला पाहिजे होतं. एक मिनिट मला बघू द्या. हे आहे, हे केलं तर ते फक्त सब कॅटेगरी एक स्टेप खाली गेलं. ह्याच्या खाली केलं तर मग प्रोडक्ट की दाखवते, आणि ह्याच्या खाली गेलं की ऑर्डर क्वांटिटी दाखवते. पण आपल्याला असं नाही करायचं. मी जर हे केलं, अच्छा, एक एक स्टेप खाली जातं हायरार्की. ठीक आहे, हायरार्कीनी एक एक स्टेप जातं आणि ह्यानी पण एक एक जातं, पण पहिलेचं स्टेप कॅरी नाही करत ते. आता हायरार्की मध्ये बघितलं तर ऍक्सेसरीज आणि मग बाईक आणि हे सगळं कॅरी फॉरवर्ड होते लास्ट स्टेप पर्यंत. आता मी हे यूज करते, हे बघा, ऍक्सेसरीज, बाईक्स, क्लोथिंग अँड कंपोनेंट्स आहे. आता मी नेक्स्ट लेवल ऍक्सेसरीज गेलं, आहे का? दिसते का? नाही दिसत आहे. ह्याच्यानंतर बाईक गेलं, फक्त प्रोडक्ट की आहे. ह्याच्यानंतर प्रोडक्ट की गेलं आणि ऑर्डर क्वांटिटी आहे. पण मी जेव्हा हायरार्की वापरते तेव्हा पहिलेच पण राहतं, ऍक्सेसरीज आहे बघा, ऍक्सेसरीजच्या बरोबर बाईक राईड्स पण आहे. आता 483 पण असणार आणि मग त्याचा क्वांटिटी दाखवणार. ठीक आहे, एवढंच डिफरन्स आहे. ठीक आहे, चलो, हे झालं, हायरार्की झालं. ठीक आहे, मी तुम्हाला लास्ट सेशनला कधीतरी सांगितलेलं वी कॅन ऑटो जनरेट द कॅलेंडर. आपण ते वापरलेलं डॅक्स आठवतं? डॅक्स दिलं तर मी तुम्हाला नाही नाही का नाही झालं? एरर येत आहे. ओके, सांगणार कोण मग? ठीक आहे, एनिवेज आपण आता काय करणार, न्यू टेबल क्रिएट करणार. ठीक आहे, आणि इट शुड ऑटोमॅटिकली क्रिएट. एक तर आपण रेंज देऊया, कंटिन्युअस डेटा हवे आपल्याला. म्हणजे आता आज आहे, आता आपल्याला 2025 इयरमध्ये आपल्याला कधी पण ॲनालिसिस करायचं असेल ना, किंवा डेट रिलेटेड फंक्शन्स करायचं असेल पॉवर BI मध्ये, वी नीड कंटिन्युअस डेटा. पहिलं जानेवारीचा डेटा, मग डायरेक्ट जूनचा डेटा, ह्याच्यामध्ये काहीच डेटा नाही असं नाही चालत. ठीक आहे, तर वी वॉन्ट कंटिन्युअस डेटा. कंटिन्युअस डेटा हवा आहे तर आपण टेबल क्रिएट करू शकतो डेटचं. ठीक आहे, देर आर डिफरंट वेज. आता आपण बघूया टेबल टूल्स, न्यू टेबल करूया. ठीक आहे,
ह्याचं नाव कॅलेंडर टेस्ट लिहिते मी, ठीक आहे त्यासाठी इक्वल्स टू कॅलेंडर दिसतंय इथं फंक्शन स्टार्ट डेट एंड डेट मी देते स्टार्ट डेट एंड डेट 01/01/2025 कॉमा 31/12/2025 होईल का वर? आलं डेट आलं, पण हे करेक्ट आहे का? 1894 दिलं का मी? नाही करेक्ट. सो स्टार्ट डेटला डेट फॉर्मॅट यूज करून द्यायचं. इयर डेट पण फंक्शन आहे. इयर हवे त्याला, मंथ हवे, मग डेट हवे. तर इयर इज माय 2025 कॉमा आहे तिथं, कॉमा आहे बघा, मंथ आहे 1 कॉमा डे आहे 01 1 जानेवारीचा हवे ना मला, ठीक आहे. इथं पण सेम वेगळा घेतलाय का आपण, यूके वाला घेतलाय का? असं नाही, ते डेट वापरावंच लागतं आपल्याला. नाही आपण नॉर्मली डेट लिहितो 1/1/2025 त्यांनी फॉर्मॅट ते आहे त्यांचं इनबिल्ट इयर मंथ डे. हा डेट परत इथं पण सेम 2025 कॉमा पण कॉमा आहे, स्लॅश वॅश नाही. आणि मग इथे येणार 31 आणि ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. एंटर आलं. हे डेट अँड टाइम घेतलंय, तुम्ही ह्याचं डेटा टाइप चेंज करू शकता. डेट आलं, कंटिन्यूस आलं. 2nd Jan 3rd Jan 4th Jan फेबचं पण याला हवं करेक्ट. स्किप असेल तर स्किप करेल. 29 यावर्षी 29 फेब नव्हतं तर स्किप करायला हवं, केलं स्किप त्यांनी, ऑटोमॅटिक घेतलं. दिस इज हाऊ यू डू इट, ठीक आहे. ते डॅक्स यूज करून तुम्हाला हे पण येईल, मंथ पण येईल, इयर पण येईल, त्यात सगळ्या फॉर्म्युलाज आहे, ठीक आहे. आता अजून काय आहे, हे झालं, कॅलेंडर झालं, ठीक आहे. ऑटो पाहिजे तुम्हाला स्टार्ट डेट एंड डेट नाही द्यायचंय, तुम्ही त्याला म्हणताय मे बी की आम्हाला तू करून दे बाबा ऑटो जनरेट, है ना. ते पण बघूया आपण. टेबल, न्यू टेबल, कॅलेंडर ऑटो, ठीक आहे. इथं पण एक फंक्शन आहे कॅलेंडर ऑटो म्हणून, ठीक आहे. आपण ते वापरणार. इथं काय दिलंय त्यांनी, फिस्कल इयर एंड मंथ, ठीक आहे. हे काही नाही देणार, आपण असंच करणार, ब्रॅकेट एंटर. आलं त्याला तुम्ही चेंज करू शकता. आता एनी गेसेस, ह्यांनी 1910 का घेतलंय इयर, कॅलेंडर ऑटोनी 1910 का घेतलंय हे इयर? ऑटोमॅटिक करायचंय, पण त्यांनी 1910च का घेतलं स्पेसिफिकली? आपल्या डेटामध्ये कुठं ना कुठं हे स्पेसिफाय झालं असेल 1910 हे इयर, कुठं ना कुठं असेल, ठीक आहे. जर आपण ह्याचं लास्ट डेट बघितलं ना, आपलं डेटा कुठपर्यंत आहे, सेलचं कुठपर्यंत आहे? 22 पर्यंत आहे. कुठपर्यंत आहे? 2018 पर्यंत नाही, 17 पर्यंत आहे. तर यात लास्ट डेट पण 17च असेल. मी इथं इयरचं कॉलम, सेलचं डेटा जे आहे 17 पर्यंतच आहे, त्याच्यानंतर नाही आहे काहीच, ठीक आहे. न्यू कॉलम. इयर कसं काढतात? इयर इक्वल्स टू इयरचं फंक्शन आहे, आणि इथं माझं येणार हे कुठलं आहे माझं टेबल, कॅलेंडर ऑटो कुठे आहे, डेट. इयर आलं. इथं लास्ट इयर काय असेल, 2017 आहे, त्याच्या पुढे नाही आहे, कारण की आपल्या सेल्सच्या डेटामध्ये 15, 16 आणि 17 एवढंच आहे, ठीक आहे. आपण प्रॅक्टिस साठी घेतलेलं मल्टिपल 18, 19, पण ते आपण इथं नव्हतं इम्पोर्ट केलं, ठीक आहे. तर हे 1910 कुठं आहे डेटामध्ये, हे तुम्ही शोधून आणायचं, नाहीतर बसा, ठीक आहे. हे काय आलं एवढं फुल ऑटो सांगितलं, कॅलेंडर युझिंग स्टार्ट डेट एंड डेट सांगितलं,
अजून काय आहे का? नाही, कार्ड आणि मल्टी कार्ड झालं विज्युअल्स. ठीक आहे. हायरार्की इन मॅट्रिक्स झालं, बार आयकन झालं, फॉर्मॅटिंग झालं, स्लाइसर झालं, टेबल मॅट्रिक्स झालं. ठीक आहे. चलो अबोली सेकंड लाईन. तुला मी थर्ड लाईन सांगितलं ना, तू फोर्थ लाईन. ठीक आहे. 1910. भेटलं? व्हेरी गुड. कुठे? बर्थडे. बर्थडे करेक्ट. बर्थडे मध्ये आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी 1910 घेतलं ॲज द फर्स्ट. कुठलं आहे बर्थडे? 1 जानेवारी आहे का? ठीक आहे. तू फोर्थ वाले आहे ना, हे फोर्थ वाले 6 हे करून यायचं. तुम्ही ती हा असाइनमेंट तू करायचं, तू सांगायचं लेक्चर मध्ये. मी कधीही सांगेल, उद्या तुला सांगेल किंवा त्याला सांगेल. सुट्टी नाही मारायचं मग बुक काढली. ठीक आहे. ओके चलो. 1910 13 ऑगस्ट पासून स्टार्ट झालं. हा, तर त्यांनी 1 जानेवारी घेतलं. तर तो इयर घेतो, मंथ नाही घेत. नाही, त्या इयर सगळ्यात लिस्ट इयर जे आहे ते घेणार आणि तिकडनं सुरू कर. ठीक आहे. चलो झालं रेकॉर्ड. ठीक आहे. ऑनलाईन एनी डाऊट? ऑनलाईन कोण आहे बाबा? सांग की राव. ऑनलाईन मी स्क्रीनशॉट घेते अटेंडन्सचं. ठीक आहे. डीएम मध्ये टाकलं. ओके गाइस, बाय बाय, गुड डे. स्टॉप प्लीज.